अखंड बहुमताने तुतारीचा आवाज अखंड सातारा धर्मभावासाठी त्यांच्या स्त्रियाला देणाऱ्या वागणुकीसाठी कल्याणच्या सुभेदारांनी शत्रूची सून आणली ज्या काळात ती देणं ती प्रथा परंपरा होती तिला घेऊन घेणं ही छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यशवंतरावजी चव्हाण यांच्या प्रतिमेस अभिवादन करून सातारा नगरपालिकेचे जे बिगुल वाजलेला आहे, सातारची जनता चार्ज झालेली आहे आणि या नगरपालिकेच्या निवडणुकीचं नेतृत्व ज्यांनी हातामध्ये घेतलेले आहे असे आमचे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष माननीय शशिकांतजी शिंदे साहेब, ओबीसी नेते सन्माननीय जानकर साहेब, आत्ताच ज्यांनी भाषण केलं ते लक्ष्मणराव माने साहेब, आमच्या वर्षातही आहेत, राहुल पवार आहेत, नरेश देसाई, सुषमा राजे, असलमजी तडसरकर, समिंद्रा जाधव, राजेंद्री शेलार, रजनीताई पवार, राजकुमारजी पाटील, अर्चनाताई देशमुख, तेजस्विनी केसरकर आणि इथे जमलेले सर्व पत्रकार बंधू आणि जमलेले बंधू आणि भगिनींनो, सातारकरांना प्रश्न पडलाय की सातारची नगरपालिकेची निवडणूक लागली आहे आणि अचानक सुवर्णाताईंना काय झालं? इतके दिवस भारतीय जनता पार्टीचं काम केलं, अगदी तळाकाळ जिथं खडकाळ भाग होता तिथं कमळ फुलवलं आणि अचानक हा शेवटच्या क्षणी घेतलेला हा निर्णय, असं काय घडलं? तर खरं सांगायचं म्हणजे आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम खूप केलं, पदाधिकाऱ्यांनी केलं, तळागाळापर्यंत कमळ फुलवण्याचा प्रयत्न केला, पण आमच्यावरती कांड झाला. आम्ही काम करतो म्हणून आम्हाला उमेदवारी नाकारली. आम्ही नगराध्यक्षाच्या रेसमध्ये कधीच नव्हतो, पण आम्हाला रेसमध्ये जनतेने आणलं आणि हेच काही व्यक्तींना मानवलं नाही. आमचं प्रभागातलंही तिकीट गेलं. वॉर्डावॉर्डातले फोन यायला लागले, ताई 12 वाजले, फॉर्म कधी भरायचंय? अजून मी म्हटलं अडचण आली आहे, जरा काही प्रॉब्लेम आहेत. तिकिटाचं काय झालं? मी म्हटलं त्याच्यातच जरा प्रॉब्लेम आहे, तुम्ही वरिष्ठांना फोन करा, तुम्ही तिकीट मिळालं पाहिजे, तुम्हाला अपक्ष फॉर्म भरा. त्यांनी मला प्रभागातल्या लोकांनी ऑप्शन सांगितले, पण ताई तुम्ही ह्या वेळेला आमच्या नगरसेविका म्हणून आमच्या वॉर्डामध्ये तुम्ही आम्हाला पाहिजे. खरं तर असं वाटलं की थोडं थांबावं, नको आपल्याला ते राजकारण आणि नको काही समाजकारण. खूप खचल्यासारखं वाटत होतं, कारण ज्या ठिकाणी मी काम केलं त्या ठिकाणी मला इतका त्रास होईल मला असं वाटलं नाही. वरिष्ठांनी खूप सांगून बघितलं, देवेंद्रजी असतील, सुधीर भाऊ असतील, नितीनजी गडकरी साहेब असतील किंवा गोपीनाथराव मुंडे असतील, यांच्याबरोबर मी काम केलेली व्यक्ती आहे. त्यामुळं मला असं वाटलं नाही की माझ्यावर ही वेळ येईल. पण पुन्हा एकदा नव्याने ज्या वेळेला वॉर्डातले मेसेजेस यायला लागले त्यावेळेला मात्र मी ठरवलं आता थांबायचं नाही, कारण समाजाला आपली गरज आहे आणि आपल्याला आता थांबून चालणार नाही. तर आपल्याला शशिकांतजी शिंदे साहेब यांच्यासारखं नेतृत्व, आपल्याला त्यांच्याखाली काम करायचं आहे. म्हणून मी खरं पुन्हा एकदा उठून उभं राहिले. तुम्हाला खरं वाटायचं नाही, बरोबर 3 वाजले होते, माझा अर्जही भरून झाला नव्हता. कारण एका पक्षातनं दुसऱ्या पक्षात जायचं म्हणजे काय मानसिकता असेल लक्षात घ्या तुम्ही. 2009 सालापासून मी काम करणारी व्यक्ती, पक्षाने मला संघटनात्मक खूप मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या, पण इथं जे काही प्रकारचं माझ्याशी कांड झालं ते मी विसरू शकणार नाही. पुन्हा एकदा नव्याने मी समाजासाठी पुन्हा एकदा उभी राहिले आणि मला आता असं वाटलं की समाज माझ्या पाठीशी आहे, त्यामुळे मला कुणाला भ्यायची गरज नाही. माझी लढाई आहे ही स्त्रीच्या आत्मसन्मानाची आहे, माझी लढाई आहे ही सातारच्या विकासासाठी आहे,
माझी लढाई आहे ह्या युवा पिढीच्या भविष्यासाठी आहे, माझी लढाई आहे ह्या झोपडपट्टीच्या विकासासाठी आहे, माझी लढाई आहे ही बेरोजगारी जी सातारमध्ये आहे ते त्याच्या विरुद्ध लढाई आहे. त्यासाठी सातारकर मला नक्कीच साथ देतील हा आत्मविश्वासही मला आहे. मला विकास करायचा आहे, मला नवीन सातारा बघायचं आहे. ज्या वेळेला मी 33 वर्षापूर्वी लग्न करून आले त्यावेळेलाही असाच राजवाडा आहे, रस्ते तसेच आहेत, बाजारपेठात एखाद दुसरा मजला कुठेतरी वाढला असेल, पण बदल काय झालेला मला दिसलेला नाही आहे. आमची मुलं पुण्या मुंबईत शिकायला जातात, शैक्षणिक व्यवस्था व्यवस्थित नाही आहे, रोजगार नाही आहे, MIDC ठप्प आहे. 10-15 हजारात काय भागतो? एखाद्याचा संसार भागतो का 10-15 हजारामध्ये? पण तरी पण जी मुलं अगदी ज्यांना इलाजच नाही अशी मुलं इथं फक्त आहेत. जे पेन्शनर सिटीचं हे सातारा शहर आहे तो ठपका अजूनही तसाच आहे. पण आता आपण थांबायचं नाही. तुम्ही आत्ता थांबला तर तुम्ही 5 वर्ष थांबाल आणि विकासही सातारचा 5 वर्ष थांबणार आहे. मी एवढं आपल्याला सांगू इच्छिते. तुम्ही आत्ता नाही बदलला तर परत कधीही तुमची मानसिकता बदलाची राहणार नाही. खूप मोठ्या लोकांच्याकडे आपण पाहतो. मला काही ठेकेदार व्हायचं नाही, मला कुठलं टेंडर घ्यायचं नाही, मला माझ्या इथल्या मुलांचं भविष्य घडवायचं आहे, माझ्या इथल्या महिलांना रोजगार मिळवून द्यायचं आहे आणि मला हे सातारा शहर जी माझी कर्मभूमी आहे ती कर्मभूमीमध्ये मला एक चांगलं काम करून नाव कमवायचं आहे. यासाठी तुमच्या सगळ्यांची मला साथ हवी आहे. जसं शिंदे साहेबांनी मला एक शब्द दिलाय, ताई तुमचं एवढं नाव चांगलं आहे, तुम्ही समाजामध्ये चांगलं काम करता आणि खरं तर मी एका पैलवानाची लेक आहे, वकिलाची सून आहे आणि समाजकारण ज्यांनी केलं त्यांच्या रक्तातली मी असल्यामुळे साहेब मला काही कुठली ठेकेदारी किंवा मला राजकारण नाही करायचं आहे. मला हे सातारमध्ये समाजकारण लोकहिताची कामं करायची आहेत. त्यासाठी आपण सर्वांनी मी एकच विनंती करते, एक संधी फक्त मला द्या, एक संधी द्या, एक दिवस तुम्ही मला द्या, 5 वर्ष मी तुम्हाला देणार. हे मात्र काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. आमच्या इथं महाविकास आघाडीचे उमेदवार सगळे बसलेले आहेत. कुणी मोठे मोठे बिझनेसमन नाहीत होते, कुणी ठेकेदार नाही आहेत, कुणी कॉन्ट्रॅक्टर नाही आहे, बिचारे आपले गरीब आहेत, मध्यमवर्गीय आहेत. भले त्यांना निवडणुकीला पैसे कमी पडत असतील, भले त्यांची ताकद मानसिक कमी मनुष्यबळ कमी पडत असेल, पण मी सातारकरांना आज आव्हान करते की तुम्ही आज ही जी मुलं, तरुण मुलं असतील, कुणी तरुण महिला आमच्या उमेदवार असतील, त्यांना ताकद देण्याचं काम हे सातारकरांनी करायला हवं. कारण आत्ता नाही तर कधीच नाही, तुमच्यात एवढं लक्षात ठेवा. यासाठी मी तुम्हाला सांगते, आता सातारा बदलायची गरज आलेली आहे. सातारा बदलायला हवा. सातारात चांगली चांगली कामं आणलेली पाहिजे. आपण पाहतोय की महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे, महिलांच्या स्वच्छतागृह नाही आहेत महिलांसाठी, महिलांना व्यावसायिक संधी मिळण्यासाठी कौशल्य विकास मार्फत जर नगरपालिकेतर्फे क्लासेस घेतले जातात ते आपल्या नगरपालिकेकडून घेतले जात नाहीत. युवकांना प्रशिक्षण फुकट मिळत नाही. तर आपल्याला हे सगळं बदलायचं आहे. आपल्याला हे जे काही नवीन नवीन काही गोष्टी करायच्या आहेत त्यात मात्र तुमची मला साथ हवी आहे. ज्या शाळा आहेत नगरपालिकेच्या त्या ओसाड पडलेल्या आहेत, त्यांचं बांधकाम व्यवस्थित नाही आहे. गोरगरिबांच्या मुलांना डोनेशन परवडत नाही आहे. आणि मला असं वाटत होतं, मी रिमांड होमची ज्या वेळेला सदस्य होते नगरसेविका असताना त्यावेळेला मी त्यांना म्हटलं होतं बाकीच्या ठिकाणी सेमी इंग्लिश शिक्षण चालू आहे तसं आपल्या मुलांसाठीही चालू करावं. कारण ही मुलं जर का कुठंतरी कमी पडतील, कुठंतरी बाजूला राहतील अशी एक अपेक्षा मनामध्ये होती. पण मला आता आपल्याकडून अशी एक हमी हवी आहे की आत्ता आपल्याला बदलायचं आहे. आता खरं तर आम्ही ज्यावेळेला राजवाडा रस्त्याने मिरवणुकीने येत होतो त्यावेळेला खरं तर साहेब आपल्याला मागं आपण बघितलं नाही तर सातारा बराच आपल्या पाठीशी मागं उभा होता आणि आपण पुढं चालत होतो. भले इथं लोक भिवून आली नसतील पण लोक सातारची आपल्या पाठीशी जरूर आहेत.
आणि ह्या वेळेला सातारकरांनी ठरवलंय की बदल करायचाय. यासाठी आमचे महाविकास आघाडीचे जे काही उमेदवार असतील ज्या वॉर्डामध्ये त्या वॉर्डामध्ये सर्व सातारकरांना विनंती आहे की त्यांनी सहकार्य करावं. सगळ्यांसहित मलाही नगराध्यक्ष अशासाठी करावं कारण नगराध्यक्षाला प्रथम नागरिक म्हणतात, पण मी प्रथम सेवक म्हणून आपला काम करणार आहे. यासाठी आपल्या सर्वांची साथ हवी आहे. एवढं बोलते आणि रजा घेते. तुतारीवाल्याला सुद्धा हुरूप आलेला आहे. सातारा जिल्ह्यातला इतिहास घडवणाऱ्या या गांधी मैदानावर छत्रपती शिवाजी महाराजांना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, शाहू फुलेंना वंदन करून आज सातारा जिल्ह्यातल्या सातारा नगरीच्या परिवर्तनाच्या आज सभेला उपस्थित असलेले आदरणीय माजी मंत्री महादेवजी जानकर साहेब, आमचे दुसरे नेते लक्ष्मणरावजी माने, त्याचबरोबर आपल्या काँग्रेस पक्षाचे राजेंद्रजी शेलार, आदरणीय वर्षाताई देशपांडे, राहुलजी पवार, सर्व व्यासपीठावरील सर्व पक्षाचे असलेले प्रमुख पदाधिकारी, उपस्थित बंधू भगिनींना आणि माझ्या पत्रकार मित्रांनो, गांधी मैदानावरली सभा छोट्या कार्यकर्त्यांच्या ताकदीवर भरवायची म्हणजे एक आव्हान होतं. मनात हुरहुर होती की ही सभा आपली यशस्वी होईल का. कार्यकर्त्यांनी मला सांगितलं पहिले 500 लोक असून द्या, पण सभा गांधी मैदानावरच घ्यायची. आणि मला अभिमान आहे, कोणीही मोठा नेता नसताना सुद्धा माझ्या एवढ्या मोठ्या संख्येने माता भगिनी आणि आपण सर्व सातारकर पत्रकार उपस्थित राहिला त्याबद्दल तुम्हाला त्रिवार वंदन करतो, तुमचा आभार मानतो. सातारा नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांची या ठिकाणी तुतारी, मशाल, पंजा या चिन्हावर आपण निवडणुकीला समोर जातो आहे. बरीच मंडळी मनापासून यायला इच्छुक होती, पण सातारचा ज्याचा उल्लेख अनेक लोकांनी केला, मोकळा श्वास घ्यायला सुद्धा ज्याला परवानगी लागते, त्या सातारकरांची अंतर्गत पाठबळ हे महाविकास आघाडीला, याचा उल्लेख मी मनापासून या ठिकाणी पहिल्या प्रथम करतो. लोकसभेला मी पाहिलं, खरोखर आभार मानतो. माने साहेब, जानकर साहेब, तुम्ही सांगितलं की बूथवर सुद्धा कोणी नव्हतं, पण लोकांनी येऊन मतदान केलं. ते निवडणूक आयोगाला जरा उशिरा कळलं, तुतारी आणि पिपाणी. नंतर आता ते निवडणूक आयोगाने ते
चिन्ह रद्द केलं. जर त्यावेळेला पिपाणी नसती तर सातारकरांच्या मनातला खासदार सुद्धा निश्चितपणाने झाला असता. मगाशी बऱ्याच लोकांनी उल्लेख केला, हे आव्हान आहे. या साताऱ्याच्या राजकारणामध्ये जर बघितलं गेलं तर राजेंद्रजी, आपली हद्द सोडून कोण दुसरीकडे जात नाही. कारण आपल्या हद्दीमध्ये सर्वजण सुरक्षित राहिले पाहिजे आणि एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका सातारच्या राजकारणामध्ये अनेक वर्षापासून आहे. हॅलो, लोकांच्या मनामध्ये याच्यात पण गडबड दिसते. गेल्या अनेक वर्षापासून माझा आवाजच दाबला जातोय. काय आहे जानकर साहेब, माने साहेब, तुम्ही, मी, आपण सगळे लढणारे आहोत. त्याला पिंड आपला असा आहे की तो शांत बसून देत नाही. कदाचित मी या सगळ्यांच्या हद्दीमध्ये शिरलो नसतो तर मी तळ्यात आमदार सुद्धा राहिलो असतो. पण विचार असतात, कोणीतरी लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे. ही लढाई काय नगरपंचायतीची आणि नगरपालिकेची नाही, ही लढाई तत्वाची आहे. सगळेच जर भाजपामध्ये गेले, जाणारे सुद्धा किती सुखी आहेत तुम्हाला माहिती आहे. सहनही होत आहे आणि सांगता येत नाही अशी परिस्थिती सध्या सगळ्या मित्रपक्षाची आहे. काही लोक प्रेमाने गेले, काही लोक सत्तेमध्ये गेले, काही लोक दबावाखाली गेले. आणि सगळेच जण गेल्यानंतर सामान्य जनतेचा आवाज कोण उठवणार, हा प्रश्न जसा देशामध्ये आहे, जसा राज्यामध्ये आहे, तसा साताऱ्यामध्ये सुद्धा तोच प्रश्न आहे. आणि म्हणून या असलेल्या विरोधाला कोणीतरी वाचा फोडली पाहिजे. आणि ते वाचा फोडण्याचं काम यावेळेला सुवर्णा पाटीलांच्या आणि माझ्या असलेल्या सर्व महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या माध्यमातून आम्ही या जनतेकडे करण्यासाठी आलेलो आहे. मला माहिती आहे लढाई सोपी नाही, लढाई अवघड आहे. ही सुरुवात आहे. कोण काय ताम्रपट घेऊन आलेला नाही. मला माहित नाही उद्या विजय होईल का नाही, पण या गांधी मैदानावर सांगताना मला एक अभिमानाने सांगावं लागेल, या देशामध्ये आणि राज्यामध्ये ज्या पद्धतीने सत्याचा आणि सत्तेचा वापर केला जातो, त्याच्या विरोधामध्ये लढण्याची चिंगारी कोणी उभी केली असेल, या आमच्या शिलेदारांनी या गांधी मैदानामध्ये केली, याचा मला निश्चितपणाने अभिमान असेल. शेवटी निर्णय लोकांनी आणि जनतेने घ्यायचा आहे. निवडणूक फक्त नगरपालिकेच्या बद्दल मर्यादित नाही हो. निवडणूक देशाच्या आणि राज्याच्या असलेल्या हुकुमशाहीच्या विरोधातली आहे. जानकर साहेब, तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी गेला होता. लढवाई माणूस आहे हो. ओबीसी समाजासाठी लढणारा माणूस ज्यावेळेला सत्तेमध्ये गेल्यानंतर, त्यावेळेला सत्तेमध्ये वापर केल्यानंतर त्यांना कळून आलं की आपला नुसता उपयोग होतो आणि आपल्याबद्दल नुसता पर्याय काढला जातो. असा स्वाभिमानूस उभा राहिला आणि पहिल्या प्रथम बंडाचा झेंडा या पक्षाच्या सत्तेच्या विरोधात कोणी घेतला तो जानकर साहेबांनी घेतला. आणि दुसरा झेंडा कोणी घेतला तो सुवर्णाताईंनी घेतला. काही लोक म्हणाले
की महाविकास आघाडीला उमेदवारच मिळत नव्हता, म्हणून आयात उमेदवार घेतला, भाजपचा उमेदवार घेतला. तुम्हाला सोन्याची पारखच नव्हती, तो तुमचा दोष होता, तो आमचा दोष होता का? आमच्याकडे पण उमेदवार होते, डॉक्टर पण होते. संदीप काटे सारखे डॉक्टर होते जे मॅरेथॉन ज्या जगापत्रावर त्यांनी नेली. त्यांना काय असंच वाटलं का मी उमेदवार म्हणून उभं राहावं? एक डॉक्टर, नामांकित डॉक्टर, या राज्यामधला असलेला मॅरेथॉनचा इतिहास जगपातळीवर नेणारा डॉक्टर जेव्हा स्वयंस्फूर्तीने बोलतो मला निवडणूक लढवायची, त्यांना मी सहज विचारलं, डॉक्टर तुम्ही निवडणूक लढवायला का उत्सुक आहात? ते एका शब्दात मला त्यांनी सांगितलं, मला साताऱ्यामध्ये बदल करण्याची मानसिकता आहे म्हणून मला निवडणूक लढवायची आहे. या बोलण्यामधला अर्थ जर कोणाला कळला असेल ना, आमचे पत्रकार होते, काटकर साहेब होते, आंबेकरजी होते, अनेक लोकांनी पक्षाची या ठिकाणी मागणी केली, त्याच्यावर टीका पण झाली असेल. पण मला असं वाटलं की शिवाजी महाराजांचा नेहमी उल्लेख केला जातो, शत्रूतल्या गोटातली माहिती काढून जो लढतो तो खरा विजय होत असतो. कारण सुवर्णाताईंना शत्रूतल्या गोटातली सर्व इतोभूत माहिती होती म्हणून त्यांना उमेदवार आम्ही केला. हल्ली भाजपला प्रामाणिक कार्यकर्ते राहिलेलेच नाही. मगाशी त्यांनी सांगितलं 20-20-10, ओरिजिनलला 10, बाकीच्यांना 20-20, फक्त 6. पुढच्या वेळा तेवढे पण राहतील का ना शंका आहे. पण आमचा पक्ष वाढला पाहिजे, हा पक्ष वाढवण्याच्या संदर्भातली भूमिका घेणारे भाजप, इतर पक्षातले नेते, इतर पक्षातले पदाधिकारी घेऊन स्वतःच्याच पक्षातल्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी दुर्लक्षित केले जातं.